नमस्कार मंडळी, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज बघू शकता, आज मस्त असे कुरकुरीत बांगडा फ्राय केलेले आहेत. अगदी छोटे बांगडा आहेत तरी पण अजिबात फुटले नाहीत की त्याचे काटे बाहेर निघाले नाहीत. बघू शकता किती परफेक्ट असे आपले हे बांगडे फ्राय झालेले आहेत. मस्त असा कलर आलेला आहे आणि बघूनच समजते की किती हे कुरकुरीत झालेले आहेत. तर बघा, आता बाजारामध्ये मस्त असे बांगडे आलेले आहेत छोटे छोटे. ते छोटे आहेत पण ते टेस्टी पण तेवढेच लागतात. मोठे बांगडे कसे जास्त एवढे टेस्ट नाही लागत, तेवढी या छोट्या बांगड्यांना लागते. तर तुम्ही नक्की घ्या हे बांगडे. तर आता याला आपण आहे ना लिंबू लावून घेऊया. आता मी व्यवस्थित साफ वगैरे करून घेतलेले आहेत आधीच. आता याला लिंबू लावून घेतले. तुम्हाला लिंबू नको असेल तर तुम्ही कोकम वापरा. अर्धे लिंबाचा वापर केलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून याच्यामध्ये आता मी पाव चमचा हळद घातलेली आहे. आता इथे मी 2 चमचे लाल तिखट वापरणार आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट घ्या. मी इथे 2 चमचे वापरले आहेत. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्टनी टेस्ट खूप छान येते, तर नक्की वापरा. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित असा मसाला लागला गेला पाहिजे. बांगड्यांच्या आत पण व्यवस्थित भरा. बांगडे बघू शकता खूप छोटे आहेत, आत्ताच एकदम दिसतायत काटे वगैरे त्याचे, पण खाताना बघा तुम्हाला खूप टेस्टी लागतील. फक्त व्यवस्थित सांभाळून खावे लागतात. तर आपण याला आता 15-20 मिनिटांसाठी ठेवून देऊया. नंतर आपण याला फ्राय करायला घेणार तेव्हा आपण याच्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा, थोडंसं लाल तिखट आणि हळद घेऊया थोडीशी आणि मीठ. थोडंसं मीठ पाहिजे म्हणजे चव येते ना कोटिंगला पण आपल्या, म्हणून थोडंसं मीठ घालायचंय. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे आता बांगडे आहेत ना आपले, ते आता याच्यामध्ये मस्त असे कोटिंग करून घेऊया. व्यवस्थित सगळीकडनं हे रवा आणि तांदळाचं पीठ लागलं पाहिजे. आता याच्या आधी मी मच्छी फ्राय केलेली आहे, म्हणजेच कोळंबी फ्राय केली होती थोडीशी. तर तोच पॅन आहे माझा. आता त्याच्यामध्ये हे बांगडे सोडते. गॅस फुल ठेवायचा आहे सोडताना कधी पण मच्छीला, नाही तर मी खाली चिटकून जाते ती लगेच. थोडंसं हाय फ्लेमच ठेवायची, नंतर मग 2 मिनिटानंतर लो करायची. तर अशा पद्धतीने मी जे सगळे माझे बांगडे इथे बसले आहेत. आता आपण याला 2-3 मिनिटं एक साईडनी करून घ्यायचे. जेव्हा खाली व्यवस्थित झालंय असं समजेल ना तेव्हाच उलटं करायचे, कारण बांगडे पण जास्त आहेत ना, छोटे आहेत, त्यामुळे ते फुटू शकतात. त्यामुळे घाई करायची नाहीये अजिबात उलटे करताना. अगदी अलगद हलक्या हाताने त्याला उलटे करून घेऊया, कारण आता पॅनमध्ये गर्दी पण झाली आहे खूप एकसाथ टाकल्यामुळे. तर अशा पद्धतीने उलटे करून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने आपण त्याला 2-3 मिनिटांसाठी छान होऊन द्यायचं. मस्त असे कुरकुरीत होतात. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत आणि कलरही खूप छान आलेला आहे. आणि छोट्या बांगड्यांची टेस्ट ही खूप छान लागते. तुम्ही कधी खाल्लेत का छोटे बांगडे? तर मला नक्की सांगा कमेंट्स करून. कोणाकोणाला बांगडा आवडतो ते. तर बघा कशा मस्त असे आपले हे बांगडे अख्खेच्या अख्खे निघाले आहेत. व्यवस्थित असे झालेले आहेत आणि कुरकुरीत तर बघूनच समजते की किती कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा आणि मला रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.